मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं होतं की आम्ही मंदिरामध्ये आलो आणि फायनली राजभोग आरती सुरू झाली. भगवंतांना पाहिलं आणि असं वाटलं त्यांच्याकडे बघतच बसावं. बघा ना किती सुंदर शृंगार केलाय. आम्ही मंदिरामध्ये फिरलो आणि धूप अत्तर घ्यायला गेलो आणि हो, इथं भगवद्गीता आणि इतर पुस्तकं पण मिळतात बरं का. यानंतर राधा गोपालदास प्रभूजींनी आम्हाला प्रसाद दिला आणि आम्ही निघालो गोशाला बघायला. गोशालेमध्ये एवढ्या गायी असून सुद्धा बघा किती स्वच्छता आहे. गायी कृष्णांना अतिशय प्रिय आहेत म्हणून तर त्यांना गोपाल म्हणतात. गोशाला बघितली आणि आम्ही केली इथल्या गोवर्धनाची परिक्रमा. आणि यानंतर आम्ही कृष्ण तत्व दर्शन म्हणजेच म्युझियम बघायला गेलो. लेकिन एक सेकंड 1 hour later. इथे आम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या, जसं की आपला आत्मा कसा प्रवास करतो, आपल्या वाईट कृत्यांच्या नरकामध्ये मिळणाऱ्या शिक्षा, आपल्या साधू संतांबद्दल आणि त्यांनी केलेल्या हरिनामाच्या प्रचाराबद्दल माहिती. तसंच रासलीला दर्शन, दशावतार, नरसिंह अवतार, श्रील प्रभुपादांबद्दल माहिती आणि बरेच काही. यानंतर हे सगळं बघून आम्ही कुठे गेलो हे तुम्हाला सांगतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.